आज आपण जावा स्प्रिंग बूट फ्रेमवर्कमध्ये API कसे कन्झ्युम करायचे ते बघणार आहोत. API कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि थाइमलीपद्वारे कसे कन्झ्युम करायचे ते बघणार आहोत. ठीक आहे. आणि यापूर्वी आपण जे API बनवले त्यामध्ये आपण HTMLच्या फॉर्ममधील प्रत्येक फील्डची व्हॅल्यू आपण इंडिव्हिज्युअली पाठवत होतो. ती आता आपण काय करणार आहोत, ॲज अ जेसॉन ऑब्जेक्ट म्हणून पाठवणार आहोत. आणि कंट्रोलरमध्ये HTML फॉर्मची व्हॅल्यू आपण इंडिव्हिज्युअली घेत होतो रिक्वेस्ट पॅरामीटर वापरून. त्याऐवजी आता आपण रिक्वेस्ट पॅरामीटर हे अॅनोटेशन न वापरता डायरेक्टली ॲज अ जेसॉन म्हणून ती व्हॅल्यू, जेसॉन ऑब्जेक्ट म्हणून ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार आहोत आणि पोजोमध्ये कन्वर्ट करून ती डेटाबेसमध्ये सेव्ह करणार आहोत. इंडिव्हिज्युअली घ्यायची गरज नाही. मग हे कसं करतात ते आपण बघण्यापूर्वी आपल्याला जेसॉन म्हणजे नक्की काय ते माहिती पाहिजे. तर जेसॉन हा काय आहे, एक टेक्स्ट फॉर्मॅट आहे जो डेटा स्टोअर करण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरला जातो. जेसॉनचं फुल फॉर्म काय आहे, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. जेसॉन इज अ टेक्स्ट फॉर्मॅट यूज्ड फॉर स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग डेटा. मग जेसॉनचा सिंटॅक्स काय आहे, तर की आणि व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू. की नेहमी ही कोटमध्ये ठेवावी, सिंगल कोट वापरा किंवा डबल कोट वापरा. फॉर एक्झाम्पल इथे बघा, नेम जॉन, H30, कार नल. मग हे एक काय झालं, जेसॉन ऑब्जेक्ट झालं. काय, हे एक जेसॉन ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतं. मग असं समजा 5, 6, 7, 8 ह्याच्यातलं प्रत्येक काय आहे की इंटिजर आहे, बरोबर. इंडिव्हिज्युअली एक इंटिजर आहे आणि हा काय झाला, त्या इंटिजरचा ॲरे झाला. सेम तसंच हे जर एक जेसॉन ऑब्जेक्ट असेल तर या सगळ्यांचा ॲरे कसा असणार, कॉमा सेपरेटेड असणार, बरोबर. आणि तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथे इनक्लोज केलेला असणार. कळलं. मग हे काय झालं, याला काय म्हणतात, जेसॉन ॲरे. मग हा एकाच लाईनमध्ये सुद्धा असू शकतो. असा अशा प्रकारे एकाच लाईनमध्ये सुद्धा असू शकतो. मग हा जो ॲरे आहे ॲज अ स्ट्रिंग म्हणून आपण घेतली तर त्याला काय म्हणतात, जेसॉन ॲरे. हा जावामध्ये क्लास आहे. जेसॉन ॲरे हा काय झाला, अख्खा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे तो जेसॉन ॲरे. मग ह्या जेसॉन ॲरेची त्याच्यामधलं गेट जेसॉन ऑब्जेक्ट ही मेथड आहे. गेट जेसॉन ऑब्जेक्ट. कुठलं ऑब्जेक्ट, तर झिरोथ इंडेक्सचं. मग याच्या झिरोथ इंडेक्सचं ऑब्जेक्ट कुठलं आहे, हे आहे, बरोबर. हे फर्स्ट इंडेक्सचं, हे सेकंड इंडेक्सचं, हे थर्ड इंडेक्सचं आणि हे फोर्थ इंडेक्सचं. मग झिरोथ इंडेक्सचं ऑब्जेक्ट म्हणजे काय झालं, हे झालं हे ऑब्जेक्ट. हे कशामध्ये स्टोअर होईल, तर जेसॉन ऑब्जेक्ट नावाचा क्लास आहे त्यामध्ये स्टोअर होणार. कुठलं ऑब्जेक्ट, तर हे ऑब्जेक्ट. जर 1 लिहिलं तर कुठलं ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट येणार. कळलं. इथे जर 3 लिहिलं तर 4 लिहिलं तर कुठलं, 0, 1, 2, हे 0, 1, 2, 3 आणि हे 4 हे ऑब्जेक्ट येणार. इथे जॉन आहे ते इथे तुम्ही वेगवेगळी नावं घेऊ शकता, एज वेगवेगळे देऊ शकता. वेळ कमी आहे म्हणून मी काय करतो, इथे जास्त वेळ जाता नाही म्हणून मी इथे तेच कॉपी पेस्ट केलेलं आहे. आता हे चौथं ऑब्जेक्ट आपल्याला मिळालं या जेसॉन ऑब्जेक्टमध्ये. मग यामध्ये काय आहे, नेम आहे, एज आहे आणि कार आहे. तर मला काय करायचं आहे, याचं या ऑब्जेक्टची एजची व्हॅल्यू मला घ्यायची आहे. तर मी कसं करणार, जेसॉन ऑब्जेक्ट, हे बघा हे जिथे घेतलं आहे त्याची मेथड काय, गेट. मला एज पाहिजे, एजचा डेटा टाईप काय आहे, इंटिजर आहे, म्हणून गेट इंटिजर एज. एज या कीची मला व्हॅल्यू इंटिजरमधून पाठव, असा याचा अर्थ. मला जर याचं नाव पाहिजे असेल तर गेट स्ट्रिंग नेम, म्हणजे नेम या फील्डची व्हॅल्यू मला स्ट्रिंगमध्ये पाठव. जेसॉन ऑब्जेक्ट डॉट गेट स्ट्रिंग कार म्हणजे काय, कार या फील्डची व्हॅल्यू मला स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये पाठव. अशा प्रकारे आपण ते ॲक्सेस करू शकतो. तर
यावरून तुमच्या लक्षात आलं असेल जेसॉन म्हणजे नक्की काय असतं. एक टेक्स्ट फॉर्मॅट आहे की व्हॅल्यू पेअरमधला, ज्यामधील प्रत्येक आयटम हा कॉमा सेपरेटेड आहे, की व्हॅल्यू पेअर आहे, आणि प्रत्येक की व्हॅल्यू पेअर ही कॉमा सेपरेटेड आहे, आणि अशा प्रकारच्या अनेक जेसॉन ऑब्जेक्टचा ॲरे आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे. तर अशा प्रकारे पायथॉनमध्ये डिरेक्टरी किंवा डिक्शनरी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला आठवत असेल. तर आता आपण मेन टॉपिककडे वळूया. आता आपण इथे एक प्रोजेक्ट बनवूया, आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण रेस्ट API बनवणार आहोत. तर माझ्याकडे ऑलरेडी रेस्ट क्रूड नावाचा इथे प्रोजेक्ट आहे, म्हणून याला नाव काय देतो, रेस्ट क्रूड 2. नेक्स्ट, मग इथून मी डिपेंडन्सी ॲड करणार आहे. मग ज्या डिपेंडन्सी मी यापूर्वी वापरलेल्या आहेत त्यावरती तुम्हाला दिसत आहेत. तर MySQL ड्रायव्हर हा MySQL ह्या डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी वापरतो. स्प्रिंग डेटा JPA ही हायबरनेटसारखे आपल्याला फीचर्स प्रोव्हाइड करतात. रेस्ट रिपॉझिटरीज हे आपल्याला ॲनोटेशन्स प्रोव्हाइड करतं, ज्याद्वारे आपलं बरंचसं काम हलकं होतं, काम कमी होतं, कोडिंग कमी होतं. रेडीमेड आपल्याला काही फीचर्स प्रोव्हाइड करतं, आपल्याला स्वतःहून कोड करायची गरज नाही. स्प्रिंग वेब आहे, हे इनबिल्ट टॉमकॅट सर्व्हर आपल्याला प्रोव्हाइड करतं. स्प्रिंग बूट डेव टूल्स, जेव्हा आपण कोडिंगमध्ये चेंज करतो तेव्हा ते चेंजेस त्या ब्राउझरवरती रिफ्लेक्ट होण्यासाठी आपल्याला सर्व्हर रिस्टार्ट करावा लागतो मॅन्युअली. मग आपल्याकडे जर स्प्रिंग बूट डेव टूल्स ही जर डिपेंडन्सी ॲड केलेली असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला मॅन्युअली सर्व्हर रिस्टार्ट करायची गरज नाही. जेव्हा आपण आपल्या कोडमध्ये चेंजेस करून कोड सेव्ह करतो त्यावेळेला ॲटोमॅटिकली सर्व्हर रिस्टार्ट केला जातो. आणि थाईमलीप, HTML पेजमधील कंटेंट किंवा फॉर्मचा डेटा जावा कंट्रोलरला पाठवण्यासाठी, आणि जावा स्प्रिंग कंट्रोलरचा जो डेटा आहे तो HTMLमध्ये ॲक्सेस करण्यासाठी थाईमलीप हे टेम्पलेट इंजिन वापरलं जातं. JSP प्रमाणेच आहे, JSP पेक्षा एक्स्ट्रा फीचर्स प्रोव्हाइड करतं. इथे तुम्ही फिनिश बटनवर क्लिक करू शकता किंवा नेक्स्ट आणि फिनिश बटनवर क्लिक करू शकता. तुम्हाला पाहिजे तर तिथे तुम्ही स्प्रिंग सिक्युरिटी वगैरे डिपेंडन्सी ॲड करू शकता, जशी तुमची गरज आहे त्या पद्धतीने. तर इथे आपला प्रोजेक्ट बनलेला आहे, आणि या प्रोजेक्टचं स्ट्रक्चरमध्ये हे मेन जावा पॅकेज आहे. सॉरी, हे जे फिकट झालेलं आहे ते आपण वापरायचं नाही, हे वापरायचं. मग हे त्याच्यातलं मेन पॅकेज आहे. आणि हे जे रिसोर्स आहेत त्यामधल्या टेम्पलेट्समध्ये आपण HTML पेज घेणार आहोत. मग आता आपण काय करूया, हे जे मेन पॅकेज आहे त्यामध्ये मी 3 सब पॅकेजेस बनवतो. एक आहे ते एंटिटी, दुसरा आहे एंटिटी ज्यामध्ये आपण पोजो क्लास ठेवणार, दुसरा आहे ते डाओ, आणि तिसरा आहे ते कंट्रोलर. मग एंटिटीमध्ये EMP नावाचा एक क्लास क्रिएट करतो. मग त्याचे ॲट्रिब्यूट काय घेतो, इंट ID, स्ट्रिंग नेम, फ्लोट सॅलरी, आणि जेंडर मेल आणि फिमेल ही दोनच दाखवायची आहेत. तर आपण इथे बुलियन व्हॅल्यू सुद्धा घेऊ शकतो, इज मेल. जर तो मेल असेल तर याला ट्रू व्हॅल्यू असाइन करायची, फिमेल असेल तर फॉल्स करायची. पण कधी कधी 3 ऑप्शन असतात तिथे, मेल, फिमेल आणि अदर. मग 3 ऑप्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण स्ट्रिंगने जर रिप्रेझेंट केले मेल, फिमेल, अदर, तर प्रत्येक कॅरेक्टरला किती बिट्स जातात, किती बाईट्स जातात, त्याने आपला सर्व्हरवरचा किंवा आपला स्टोरेजचा डेटा आहे तो पटापट भरत जाणार. त्याऐवजी आपण काय करायचं, इंटिजर म्हणून जेंडर स्टोअर करायचा. इंटिजर म्हणून म्हणजे काय, 1 म्हणजे मेल, 2 म्हणजे फिमेल, 3 म्हणजे अदर. म्हणजे जर तिथे आपण 1 स्टोअर केला तर डिस्प्ले करताना मेल डिस्प्ले करायचा, 2 स्टोअर केला तर डिस्प्ले करताना फिमेल स्टोअर करायचा, 3 स्टोअर केला तर डिस्प्ले करताना अदर डिस्प्ले करायचा. त्यानंतर मी इथे कन्स्ट्रक्टर बनवतो, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, ज्याला पॅरामीटर नाहीत. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवला. हे सुपर आहे ते ऑप्शनल आहे, हे काढून टाकलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. आणि दुसरा कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स, यामध्ये मी ID घेत नाही, कारण ID मला ऑटो इन्क्रीमेंट पाहिजे, ऑटो जनरेटेड पाहिजे. मग इथे सुद्धा हे सुपर आहे ते काढून टाकले तरी चालतं आणि ठेवलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. त्यानंतर मी इथे गेटर सेटर मेथड घेतो, सिलेक्ट ऑल, सगळ्यांसाठी, सगळ्या कॉलमसाठी गेटर सेटर मेथड.
आणि टू स्ट्रिंग मेथड घेतो. तर पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय, त्यांना एनोटेशन लावणे. एंटिटी हे javax.persistence.entity या पॅकेजमधून घेतोय. एंटिटी नोटेशन काय करते, तर इथे EMP नावाचा जो क्लास आहे त्याप्रमाणे ते काय करणार, एक टेबल बनवणार डेटाबेसमध्ये ज्याच्यामध्ये 4 कॉलम असणार, एक ID, नेम, सॅलरी आणि जेंडर. मग यांचा जो काही डेटा टाईप आहे त्यानुसार तिकडे ते त्यांचे डेटा टाईप करणार. नेम या कॉलमचा डेटा टाईप व्यारकार लावणार, इंटिजर, सॅलरी, जेंडर यांचा डेटा टाईप न्यूमरिकल डेटा टाईप लावणार, इंटिजर, फ्लोट जो काही इथे आहे त्या पद्धतीने. मग त्यामधील जो ID नावाचा कॉलम आहे त्याला प्रायमरी की बनवायचं असेल तर इथलं जे ID फील्ड आहे त्याला मी @ID हे एनोटेशन लावणार, javax.persistence.id. आणि ते जर ऑटो इन्क्रीमेंट मला पाहिजे असेल तर इथे जनरेटेड व्हॅल्यू एवढं जरी लिहिलं तरी ते ऑटो इन्क्रीमेंट होणार. आणि पाहिजे तर तुम्ही इथे स्ट्रॅटेजी हा पॅरामीटर पास करू शकता, जनरेशन टाइप डॉट ऑटो. तर अशा प्रकारे आपण हा पोजो क्लास बनवलेला आहे. मग याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपण आता डाओ इंटरफेस बनवणार. डाओ पॅकेजमध्ये इंटरफेस बनवणार. त्याचं मी नाव देतो EMP डाओ. हा एक्सटेंड करतो कोणाला, JPA रिपॉझिटरीला. इथे आपण आपल्या क्लासचं नाव देणार EMP आणि इथे आपण काय करणार, EMPच्या ज्या कॉलमला ज्या ॲट्रिब्यूटला प्रायमरी की लावली आहे त्याचा डेटा टाईप काय आहे, इंट आहे. म्हणून इथे मी काय करतो, इंटिजर देतो. आणि इथे मी एक एनोटेशन, आपण पूर्वी काय वापरायचो, रिपॉझिटरी, बरोबर. पण आता मी इथे रिपॉझिटरी न वापरता रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स हे एनोटेशन वापरतो. हे एक मॅजिकल एनोटेशन आहे. हे आपल्याला काय करतं की एक्स्ट्रा फीचर्स, कंट्रोलर इथे बनवायची गरज नाही. रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स जर आपल्या जवळ असेल तर हे एनोटेशन काय करतं, विदाउट कंट्रोलर आपल्याला मॉडेल आणि ही डाओ लेअर आहे यांच्याशी, मॉडेल आणि व्ह्यू आणि आपलं हे डाओ लेअर यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतं विदाउट कंट्रोलर. हे आपल्याला तसे मेथड्स प्रोव्हाइड करतं. हे काय मेथड्स प्रोव्हाइड करतं ते आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे ती आपण करूया. काय तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी. मग हे ॲप्लिकेशन.प्रॉपर्टीज हा जो आहे त्याच्यासाठी हा कोड मी कॉपी करून ठेवलेला आहे वेळ वाचवण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे हा URL, डेटाबेसचा URL jdbc://localhost 3306 पोर्ट नंबर हे आपण कोर जावामध्ये शिकलेलो आहोत. आणि इथे हा टेस्ट नावाचा डेटाबेस आहे, त्यानंतर इथे हा MySQL ओपन केला. मग इथे बघा युजर नेम काय आहे, रूट, आणि पासवर्ड मॅनेजर. टेस्ट नावाचा डेटाबेस मी इथे नाही आहे तर मी आधी क्रिएट करतो, क्रिएट डेटाबेस टेस्ट. आणि या डेटाबेसमध्ये सध्या काही टेबल्स वगैरे नाहीत, नुकताच आपण बनवलेला आहे, फ्रेश डेटाबेस आहे. आणि इथे वरती अपडेट, DDL ऑटो अपडेट. याचा अर्थ काय तर जेव्हा आपण सर्व्हर बंद करतो आणि पुन्हा चालू करतो तर यापूर्वी त्या डेटाबेसमध्ये जी काही रेकॉर्ड सेव्ह होती ती डिलीट न होता पहिली रेकॉर्ड आहेत त्याच्यामध्येच आताचा नवीन डेटा ॲड कर, म्हणजेच काय कर, अपडेट कर. या अपडेटच्या ठिकाणी जर तुम्ही क्रिएट लिहिलात तर काय होणार, सर्व्हर बंद करताना तर सगळा डेटा लॉस होणार आणि नेक्स्ट टाइम जेव्हा सर्व्हर चालू करणार तेव्हा पहिल्यापासून एंट्रीज ॲड होणार. अपडेटमुळे काय होतं, पहिल्या आहेत त्या सेव्ह होऊन राहतात आणि त्याच्यावरती नवीन एंट्रीज ॲड होतात. म्हणून मी इथे अपडेट ठेवलेलं आहे. ह्याचं काम एवढंच आहे या फाईलचं, म्हणून मी क्लोज करून टाकतो. आपण 1, 2 हे महत्त्वाच्या फाईली आपण बनवल्या आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटीची तिसरी फाईल. एवढंच असून सुद्धा मी आता काय करतो, रन करतो. आणि आता कंट्रोलर आपण अजून बनवलेला नाही तरी या रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स याचा आता चमत्कार बघा. या प्रोजेक्टला राईट क्लिक केलं, रन केलं आणि स्प्रिंग बूट ॲप म्हणून हे मी रन करतो. तर इथे बघू शकता
लोकल होस्ट वरती हा रन झालेला आहे. मग हे पोस्टमॅन नावाचं सॉफ्टवेअर मी ओपन करतो, ज्यामधून आपण रेस्ट API टेस्ट करू शकतो. तर इथे मी गेट ही मेथड वापरतो आणि इथे URL फायर करतो, localhost:8080 localhost:8080. एवढं जरी मी सर्च करून सेंड केलं तर तो दाखवतो. त्याने आपल्याला हे 2 URL बनवून दिलेले आहेत, /emps आणि प्रोफाईल. मग याच्यातला मी /emps हा जर URL फायर केला, EMPS म्हणजे एम्प्लॉईज सगळे, कारण मी इथे EMP नाव दिलं ना, मग सगळे एम्प्लॉई म्हणजे म्हणून त्याच्या पुढे S हा प्रत्यय लागलेला आहे. जर तिथे स्टूड असेल तर स्टूड्स असं इथे दिसणार. सगळ्या एम्प्लॉईची लिस्ट इथे तुम्हाला दिसणार. सध्या एम्प्लॉई एकही ॲड नाही आहे डेटाबेसमध्ये, म्हणून इथे MTR आहे. आता जर तुम्ही याच्यामध्ये जर जाऊन बघितलं शो टेबल्स, तर हा डेटाबेस टेस्ट हा डेटाबेस सिलेक्ट केला आणि शो टेबल्स, तर EMP नावाचं टेबल बनलेलं आहे आणि हायबरनेट सिक्वेन्स नावाचं टेबल बनलेलं आहे. मग हे जे हायबरनेट सिक्वेन्स नावाचं टेबल आहे ना, यामध्ये काय असतं, नेक्स्ट जो यामध्ये एलिमेंट ॲड होणार आहे, जो रो ॲड होणार आहे, त्याची ऑटो इन्क्रिमेंट व्हॅल्यू स्टोअर करून ठेवलेली असते. काय तर 1. आणि या EMP मध्ये सध्या काही नाही आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP काही नाही, एम्प्टी सेट आहे. मग आता जो कोणी मी ॲड करणार त्याला ही व्हॅल्यू असाइन होणार, त्याच्या ID ऑटो इन्क्रिमेंट ID. मग ॲड मी कसा करणार, तर पोस्ट वापरून. नवीन टॅबमध्ये इथे मी पोस्ट मेथड घेतो. कशावरती पोस्ट करायचं आहे, localhost:8080/EMPs वरती मी पोस्ट करणार. पोस्ट करताना मी JSON फॉर्मॅटमध्ये पोस्ट करणार, म्हणून इथे मी काय करतो, हेडरमध्ये पास करतो कंटेंट टाईप काय JSON, आणि इथे बॉडी इथे रॉ फॉर्मॅटमध्ये पास करतो. JSON ऑब्जेक्ट जे कर्ली ब्रॅकेटमध्ये असतं की व्हॅल्यू पेअर पाठवतो. तर आता की व्हॅल्यू पेअरमध्ये मी काय पाठवणार, ते हे या कॉलमचे व्हॅल्यूज पाठवणार. ही काय ऑटोमॅटिकली इन्क्रिमेंट होणार आहे, ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. मग नेम, सॅलरी आणि जेंडर ह्या 3 गोष्टी पाठवतो. नेम शंकर, सॅलरी $50,000 आणि जेंडर आपण इंटिजर म्हणून पाठवतो ना. 1 म्हणजे मेल, 2 म्हणजे फिमेल आणि 3 म्हणजे अदर्स असं आपण दाखवणार आहोत. तर ह्या 3 व्हॅल्यूज मी तिथे पास केल्या आणि आता सेंड या बटनवरती मी क्लिक करतो. याचा आउटपुट बघा काय येतं. हा सक्सेसफुली ॲड झालेला आहे हा रेकॉर्ड. मग जर आता मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP केलं तर इथे बघा याला ID 1 लागलेला आहे, जेंडर 1 म्हणजे मेल आणि नेम शंकर आणि सॅलरी 50,000 इथे ॲड झालेली आहे. मग आता नेक्स्ट व्हॅल या टेबलमध्ये काय आहे बघूया. तर इथे बघा हायबरनेट सिक्वेन्स या टेबलमध्ये नेक्स्ट व्हॅल 2 झालेली आहे, म्हणजे याच्या पुढे जो कोणी ॲड केला जाणार त्याला ऑटो इन्क्रिमेंट ID 2 असाइन होणार. मग आता शंकरच्या ठिकाणी मी पार्वती शब्द टाकला, जेंडर 2 केलं, 2 म्हणजे काय फिमेल. आता हे टेबल आणि आता EMP टेबलमधला डेटा बघतो. बघा शंकर पार्वती दोन्ही ॲड झालेले आहेत. हायबरनेट सिक्वेन्स 3 म्हणजे याच्या पुढे जो कोणी ॲड होणार त्याला व्हॅल्यू कुठली लागणार, 3 ही व्हॅल्यू असाइन होणार. मग अशा प्रकारे आपण हे पोस्ट करून बघितलेलं आहे, म्हणजे इन्सर्ट करून बघलं. गेट बघलं, पोस्ट बघलं. आता आपण पुट बघूया. नवीन टॅबमध्ये पुट, localhost:8080/EMPs/put कोण, तर ज्याचा ID 1 आहे त्याचे डिटेल्स चेंज कर. काय चेंज कर, तर मग असेच आपण इथून कॉपी पेस्ट करूया स्ट्रक्चर. काय, तर ज्याचा ID 1 आहे म्हणजे शंकर, त्या ठिकाणी शिवा हे नाव लिहि, जेंडर 1 आणि सॅलरी आहे तेवढीच राहू दे. मग आता मी इथे सेंड बटनवर क्लिक करतो. काय एरर आला,
नो सुटेबल HTTP मेसेज कन्वर्टर फाउंड, रीड रिक्वेस्ट इनटू ऑब्जेक्ट टाइप ऑफ क्लास एंटिटी MP फ्रॉम रिक्वेस्ट विथ कंटेंट टाइप. हां, याला कंटेंट टाइप मी पास केला नाही. JSON स्ट्रक्चरमध्ये आपण पाठवतो ना, कंटेंट डॅश टाईप, इथे काय JSON. आणि आता जर मी इकडे बघितलं सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, कुठे गेलं ते सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, तर आता बघा शंकर होतं त्या ठिकाणी काय झालं, आता शिवा आलेला आहे, बरोबर, अपडेट केला. अशा प्रकारे आपण अपडेट करू शकतो. आणि एखादा रेकॉर्ड जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर काय, गेटमधून इथे डिलीट लोकल होस्ट :8080/EMPs/ याचा ID जो कोणी डिलीट करायचा आहे तो, समजा 2 नंबरचा रेकॉर्ड डिलीट करायचा आहे, तर इथे डिलीट सिलेक्ट केला आणि इथे ID पास केला, सेंड. आता जर मी इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP करून बघलं तर 2 नंबरचा रेकॉर्ड इथे डिलीट झालेला आहे. आता 1 नंबरचा करतो, ज्याचा ID 1 आहे, ते रेकॉर्ड आता डिलीट झालेलं आहे, एम्प्टी झाला. मग अशा प्रकारे आपण हे क्रूड ऑपरेशन बघितली. गेट बघितला, पोस्ट बघितला, पुट बघितला आणि डिलीट बघितला. अशा प्रकारे आपण इझिली REST API आपल्या स्प्रिंग बूटमधून बनवू शकतो. एवढंच काय, तर ते काही आपल्याला कस्टम फीचरसुद्धा प्रोव्हाइड करतं. कस्टम फीचर म्हणजे काय, ज्याचं नाव शंकर आहे, म्हणजे ID वाईज आपण सर्च करू शकतो किंवा कॉलम वाईज आपण सर्च करू शकतो, ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवतो. त्यासाठी आपल्याला आता काही रेकॉर्ड्स यामध्ये ॲड करावे लागतील, तर आपण पोस्टमधून ती रेकॉर्ड्स ॲड करूया. शंकर ॲड केला, पार्वती ॲड केली, नारायण, लक्ष्मी, विरंची ब्रह्मदेवाचं नाव आणि शारदा. फीमेल. आता आपण हे सगळे एम्प्लॉई गेट करून बघूया. पहिला शंकर, पार्वती, नारायण, लक्ष्मी, विरंची, शारदा हे सगळे रेकॉर्ड्स आता इथे आले. इथे आपण इथे सुद्धा बघू शकतो आले. तर इथे जर आपल्याला सर्च बाय नेम करायचं असेल तर आपण ते करू शकतो. इझी आहे. लिस्ट, कसली लिस्ट रिटर्न होणार, एम्प्लॉयची लिस्ट रिटर्न होणार. फाइंड बाय कॉलम नेम. कॉलम नेम काय, नेम, आणि पॅरामीटर आपण काय पाठवणार, नेम हा पॅरामीटर पाठवणार. मग ही एक मेथड आहे. लिस्ट java.util.list इम्पोर्ट केली. मग फाइंड बाय नेम ही मेथड बनली. त्याचप्रमाणे आपण काय अजून एक मेथड बनवूया, फाइंड बाय जेंडर. इथे आपण काय जेंडर पास करणार, जेंडर इंटिजर मध्ये आहे ना जेंडर. पहिला आधी आपण एवढं बघूया. एवढंच लिहिलं, काहीच मी इथे क्वेरी लिहिलं नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर नेम इज इक्वल टू सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर जेंडर इज इक्वल टू, असं मी काही लिहिलं नाही. एवढंसं करून मी काय करतो, इथे EMPs त्याच्या पुढे सर्च, EMPs सर्च स्लॅश, आता मी बनवलेल्या मेथड वापरतो काय, फाइंड बाय नेम. मग फाइंड बाय नेम आहे, त्याला पॅरामीटर काय आहे बघा, नेम हा पॅरामीटर आहे. फाइंड बाय नेम क्वेश्चन मार्क, नेम इज इक्वल टू काय, पार्वती, जिचं नाव पार्वती आहे अशी रेकॉर्ड मला पाठव. किती, एक झालं. जिचं नाव लक्ष्मी आहे अशी मला रेकॉर्ड पाठव, एक आलं. कळलं.
जिथे नेम नारायण आहे ते रेकॉर्ड मला पाठव, एक रेकॉर्ड आलं. मग आपण दुसरी मेथड बनवली ती काय, फाइंड बाय जेंडर. आणि याच्यामध्ये पॅरामीटर काय आहे, इंट जेंडर. इथे आपण काय लिहिणार, पॅरामीटर इज इक्वल टू ज्याचं जेंडर 1 म्हणजे मेल आहे ते सगळे मला पाठव. कोण, शंकर, नारायण आणि विरंची म्हणजे कोण, ब्रह्मा. ज्यांचं जेंडर 2 आहे म्हणजे सगळे फिमेल येणार, कोण, पार्वती, लक्ष्मी आणि शारदा. मग फाइंड बाय ही आपल्याला मेथड प्रोव्हाइड केली. अशा अनेक मेथड्स आपल्याला रेडीमेड अवेलेबल आहेत. स्प्रिंग रेस्ट JPA रिपॉझिटरी आपल्याला प्रोव्हाइड करतं. फाइंड बाय कॉलमचं नाव, कंटेन्स म्हणजे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर लेटर्स कंटेन असतील तर, पर्टिक्युलर लेटर कंटेन नसतील तर, पर्टिक्युलर लेटर कंटेन असतील पण केस कॅपिटल स्मॉल इग्नोर करायचं असेल तर, कंटेन, नॉट कंटेन वगैरे सगळं आहे. कॉलम लाईक म्हणजे ज्यांच्या नावाची सुरुवात LA ने होते, ज्यांच्या नावाची सुरुवात A ने होते, ज्यांच्या नावाची सुरुवात ABC ने होते, असे सगळे तुम्ही बघू शकता प्रॅक्टिससाठी. त्याचप्रमाणे इथे लेस दॅन, ग्रेटर दॅन हे सुद्धा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅलरी लेस दॅन ग्रेटर दॅनचं आपण करून बघूया. इथे सध्या सॅलरी सगळ्यांची सेम दिसते. आपण अपडेट करूया, अपडेट EMP सेट सॅलरी इज इक्वल टू व्हेअर ID इन, ज्यांची ID 5-6 आहेत त्यांची सॅलरी 6,000 करूया. आणखी एक शून्य वाढवूया. कुठे गेलं ते अपडेट स्टेटमेंट. ठीक आहे. मग इथे मला असे एम्प्लॉई पाठव, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, आणि इथे मी काय करतो, इंट सॅलरी. इथे सॅलरीच्या ऐवजी जर तुम्ही सॅल टाकलं तर तिकडे सुद्धा तुम्हाला सॅल वापरावं लागेल. इथे जर तुम्ही समजा सॅल टाकलं तर याच्यात सर्च करताना तुम्ही काय करणार, फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन क्वेश्चन मार्क सॅल इज इक्वल टू काय, ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा ग्रेटर आहे ते मला पाठव. काय झालं, डिड नॉट मॅच एक्सपेक्टेड टाईप, फ्लोट ए. हां सॅलरी आपली कशामध्ये आहे, फ्लोटमध्ये आहे ना, आणि इथे आपण इंटिजर दिला म्हणून तसं झालं ते. बघा, नारायण आणि लक्ष्मी ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा जास्त आहे ते आले. कळलं. अशा प्रकारच्या न्यूमरस मेथड्स त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. जर तुम्हाला स्वतःच्या काही मेथड्स पाहिजे असतील, म्हणजे असे मला एम्प्लॉई पाठव ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 50,000 आहे आणि ज्यांचं जेंडर मेल आहे, अशी जर कॉम्प्लेक्स क्वेरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, स्वतःची क्वेरी स्वतः लिहू शकता. इथे लिस्ट EMP फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, फाइंड, तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे ते नाव लिहू शकता. फाइंड मेल्स बाय सॅलरी ग्रेटर दॅन, किंवा फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन, आणि इथे सॅलरी सुद्धा देऊ शकता आणि इथून तुम्ही इंट जेंडर पास करू शकता. मग इथे @क्वेरी, कस्टम क्वेरी, माझ्या मनानुसार मला क्वेरी बनवायची आहे म्हणून क्वेरी ॲनोटेशन वापरतो आणि इथे क्वेरी पास करतो. का, सिलेक्ट स्टार फ्रॉम, हे आपण नॉर्मल SQL मध्ये लिहितो, पण हे आहे ते JPAचं क्वेरी लँग्वेज आहे, जावा परसिस्टन्सीचं. यामध्ये सिलेक्ट स्टार लिहावं लागत नाही, डायरेक्ट पुढचं लिहायचं. फ्रॉम टेबल नेम काय, EMP व्हेअर सॅलरी इक्वल टू काय, तरी
हे ऑब्जेक्ट, हा पॅरामीटर, कोलन सेल, पॅरामीटर दाखवताना कोलन जोडायचा, अँड जेंडर इक्वल टू कोलन जेन. इथे जर खाली जेन असेल तर इथे तुम्ही जेन लिहू शकता, इथे जेंडर असेल तर इथे जेंडर लिहू शकता. मग सेव्ह करतो आणि इकडून तुम्हाला वापरून दाखवतो. फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन क्वेश्चन मार्क. तिथे 2 पॅरामीटर आहेत, एक म्हणजे सॅल काय 50,000, ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा जास्त आहे ते, अँड दुसरा पॅरामीटर काय जेन, ज्यांचं जेंडर काय आहे मेल आहे ते. काय इंटरनेट व्हिज्युअल सर्च मॅपिंग डिटेक्टेड बोथ पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट. सेम नाव असल्यामुळे ते गोंधळले. याचं नाव काहीतरी आपण वेगळं बनवूया. फाइंड बाय सॅलरी, फाइंड बाय जेंडर सॅलरी असं टाकूया नाव. कुठे रे गेला तो पोस्टमॅन. सेंड. सर्च मॅपिंग टू बोथ पब्लिक ॲबस्ट्रॅक्ट जावा युटिल लिस्ट. फाइंड बाय सॅलरी ग्रेटर दॅन रूट इंट. रिस्टार्ट करूया सर्व्हर. आता बघा आला. म्हणजे ज्यांची सॅलरी इथे आपण इज इक्वल टू लिहिला, म्हणजे काय ज्यांची सॅलरी 50,000 आहे आणि जेंडर ज्यांचं 1 म्हणजे काय मेल आहे ते दिसत आहे तिथे, कोण शंकर आणि वीरनची. पण जर मी इथे ग्रेटर दॅन लिहिलं, ग्रेटर दॅन, तर कोण येणार इथे ज्यांची सॅलरी 50,000 पेक्षा मोठी आहे आणि ज्यांचं जेंडर मेल आहे, कोण येणार इथे नारायण. तर असंच आहे ना इथे बघा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या क्वेरी लिहू शकता. आणि हां, इथे जे काही पॅरामीटर पास केले आहेत ना, कोलन सॅल, कोलन जेन, याऐवजी तुम्ही नंबरने सुद्धा पॅरामीटर देऊ शकता. कसं, क्वेश्चन 1 म्हणजे काय पहिला पॅरामीटर हा, आणि इथे क्वेश्चन 2 म्हणजे काय दुसरा पॅरामीटर हा, आणि पुढे काय असेल तर क्वेश्चन 3 लिहू शकता तुम्ही. हे सुद्धा ॲप्लिकेबल आहे यामध्ये. हां, सेम आउटपुट येणार, सेम आउटपुट येतं. तर अशा प्रकारे रिपॉझिटरी रेस्ट रिसोर्स हे आपल्याला भरपूर आयतं आपल्याला काय बनवून देते, कंट्रोलर बनवून देते, ज्यामध्ये आपण डायरेक्टली इथून URL पास केला तरी आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. आणि JPA रिपॉझिटरी हे आहे ते आपल्याला न्यूमरस मेथड्स आपल्याला प्रोव्हाइड करते, हे रेडीमेड मेथड्स, ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मॅन्युअली क्वेरी लिहायची गरज नाही. कॉम्प्लेक्स असेल क्वेरी आपल्या मनाप्रमाणे तर आपण @query एनोटेशन वापरून इथून क्वेरी पास करू शकतो. नाही तर यांची बघा मी क्वेरी वापरली नाही, कारण यांना लागणाऱ्या क्वेरी आहेत ना तर त्यांनी स्वतःहून आपोआप बनवलेल्या आहेत. फाइंड बाय फक्त कॉलमचा नेम टाकायचं, इथे कितीतरी दिलेले आहेत बघा. कळलं ना. ग्रेटर दॅन डेटसाठी आहे, बिफोर आफ्टर, लाईक नॉट लाईक, स्टार्टिंग विथ, एंडिंग विथ, कंटेनिंग, ऑर्डर बाय, अशा प्रकारे. आणि ही जी क्वेरी आहे या क्वेरीमध्ये तुम्ही ऑर्डर बाय, ग्रुप बाय, जे काय पाहिजे तुम्हाला ते वापरू शकता. कस्टम क्वेरी लिहू शकता आणि त्याचं रिटर्न आउटपुट तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपण बॅकएंड API बनवू शकतो. स्प्रिंग बूटमधून इतक्या इझिली बनवू शकतो. सगळं आपल्याला रेडीमेड भेटतं. असं हे जे फ्रेमवर्क आहे स्प्रिंग बूट फ्रेमवर्क, याच्यासारखं पॉवरफुल फ्रेमवर्क सध्या तरी आजच्या तारखेला तरी नाही आहे. एवढी फीचर बाकीची फ्रेमवर्क जसे की पायथॉनचं डिजंगो असेल, फ्लास्क असेल, हे सुद्धा प्रोव्हाइड करत नाहीत. तर
अशा प्रकारे आपण बॅकएंड बनवू शकतो. तुम्हाला जर यामध्ये सिक्युरिटी ॲड करायची असेल तर स्प्रिंग सिक्युरिटी ॲड करू शकता, ज्याची मी पूर्वी व्हिडिओ बनवलेली आहे. तर आता आपण काय करूया, याची क्लायंट साईड बनवायला जाऊया. HTML पेज ॲड करूया. मग HTML पेज कसे ॲड करतात, इथे टेम्पलेटमध्ये आपण डायनॅमिक HTML पेज करतो. टेम्पलेटला राईट क्लिक केलं, फोल्डरला न्यू अदर्स, अदर्समध्ये इथे खाली अदरमध्ये CSS आणि HTMLमध्ये HTML फाईल घेणार. जर इथे HTML ऑप्शन तुम्हाला काही करून सापडत नसेल तर तुम्ही काय करा, हेल्पमध्ये जा. हेल्पमध्ये इक्लिप्स मार्केट प्लेसमध्ये जायचं आणि इक्लिप्स मार्केट प्लेसमध्ये थाईमलीफ सर्च करायचं आणि ते इन्स्टॉल करायचं. हे लोडिंग होतं आहे, होऊ द्या. हे बघा, हे इथे मी थाईमलीफ शब्द सर्च करतोय. थाईमलीफ आहे जे माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे. तुमच्याकडे इन्स्टॉल्ड नसेल तर तुम्ही या इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं, नेक्स्ट 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 करत जायचं. जर त्याने अलाव करायला सांगितलं तर चेकबॉक्स अलाव करायचा, ॲक्सेप्ट करायला सांगितलं तर चेकबॉक्स ॲक्सेप्ट करायचा, चेक करायचा, आणि ट्रस्ट करायला सांगितलं तर चेकबॉक्स आहे तो ऑन करायचा, चेक करायचा. त्यानंतर हे इन्स्टॉल झाल्यानंतर हा तुमचा IDE रिस्टार्ट करू का विचारणार, तर यस करायचं. IDE रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला ती HTML CSS फाईल भेटतील. टेम्पलेटला राईट क्लिक केलं, न्यू अदर्स, आणि हा अदरमध्ये CSS HTML फाईल मग दिसणार तुम्हाला, ज्या दिसत नव्हत्या त्या. मग यामध्ये मी HTML फाईल सिलेक्ट करतो आणि यामध्ये बघा इथे हा वेब ॲप फोल्डर हा बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे. इथे काळजी घ्या, इथे आपण टेम्पलेट फोल्डर सिलेक्ट करायचा. आणि फाईलचं नाव काय देतो मी, index.html. ठीक आहे, ही तुमची index.html फाईल झाली. याला मी काहीतरी टायटल देतो, एम्प्लॉई डिटेल्स. ही तुमची काय झाली, index.html फाईल. मग आतापर्यंत आपल्याला याने हे बनवून दिले होते काय, EMPs म्हणजे एम्प्लॉईज वगैरे, हा डेटा, हे आपल्याला स्वतःचे आता बनवायचे असतील तर आपल्याला काय कंट्रोलर बनवावा लागेल. इथे कंट्रोलरमध्ये जातो, कंट्रोलरमध्ये जाऊन न्यू जावा क्लास EMP कंट्रोलर, याला एनोटेशन लावतो. याला तुम्ही रेस्ट कंट्रोलर वापरू नका. ते जर वापरलात तर काय, जेसॉन बॉडी तो रिटर्न करणार, जेसॉन ऑब्जेक्ट रिटर्न करणार, HTML पेज रिटर्न करणार नाही. जे जेसॉन ऑब्जेक्ट रिटर्न करणार ते तुम्ही याच्यासाठी वापरू शकता, आपलं काय ते अँड्रॉइडमधून रेट्रोफिट किंवा OKHTTP3 सारखे लायब्ररीज वापरून तुम्ही तो जेसॉन डेटा ॲक्सेस करू शकता. पण इथे आपण याला थाईमलीफ वापरून तुम्हाला कसं ते ऑपरेट करायचं, जेसॉन डेटा HTML कडून या कंट्रोलरला कसा पाठवायचा, कंट्रोलरकडून तो डेटा जेसॉन फॉर्मॅटमध्ये HTMLला कसा पाठवून रिप्रेझेंट करायचं ते दाखवणार आहे. मग त्याच्यासाठी मी इथे साधाच कंट्रोलर वापरणार आहे. आणि याच्यामध्ये मी एक मेथड बनवतो, काय, शो डेटा नावाची. पब्लिक स्ट्रिंग कशाला, कारण त्या फाईलचं नाव आहे, HTML फाईलचं नाव हे स्ट्रिंगमधून मी पास करणार, म्हणून पब्लिक स्ट्रिंग शो डेटा ही मेथड ही रिटर्न काय करते, इंडेक्स पेज रिटर्न करणार, index.html जे आत्ता आपण बनवले हे टेम्पलेटमध्ये हे बनवून ठेवलं आहे ते. आणि मॉडेल हे तुम्हाला मागे मी दाखवलं काय करतं ते, थाईमलीफला डेटा पाठवतं. मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट लिस्ट EMP, एम्प्लॉईची लिस्ट पाठवायची आहे. मग इथे काहीतरी लिस्ट EMP आपल्याकडे ऑब्जेक्ट पास केलं पाहिजे ना. मग आपण करूया java.util.list EMP, एम्प्लॉईची लिस्ट EMP इज इक्वल टू काय, ते आपल्याला काय वरून घेतलं पाहिजे. कसं घेणार, त्यासाठी आपल्याला एम्प्लॉई डाओ बनवावा लागेल, त्याचा ऑब्जेक्ट EMP डाओ इज इक्वल टू न्यू. हे करायची गरज नाही, कारण आपल्याकडे काय आहे, ऑटो वायर्ड हे स्प्रिंगने आपल्याला एनोटेशन दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला याचं ऑब्जेक्ट बनवावं लागणार नाही. ज्याला ऑटो वायर्ड आपण एक्सटेन्शन, ऑटो वायर्ड ज्याला एनोटेशन लावतो,
त्या क्लासचा आपल्याला ऑब्जेक्ट पुन्हा पुन्हा बनवावं लागत नाही, तो स्वतःहून मॅनेज करतो. मग हे EMP डाओ डॉट याची मेथड आहे काय, फाइंड ऑल, सगळे एम्प्लॉई शोध, आणि सगळे एम्प्लॉईचे डेटा कशामध्ये आला, या लिस्ट एम्प्लॉईमध्ये, आणि ही लिस्ट एम्प्लॉई आहे तीच मी इथे पास करणार. झालं शो डेटा. मग आता इथे काय होतंय की EMP डाओ सगळ्या एम्प्लॉईचा डेटा आहे तो या लिस्टमध्ये स्टोअर करतो, आणि ती लिस्ट आहे ती आपण या इंडेक्स नावाच्या HTML पेजला पाठवतोय. कशाद्वारे, तर या मॉडेलद्वारे. तर हे फंक्शन कधी कॉल व्हायला पाहिजे, तर इथून आपण डिफाईन करू शकतो गेट मॅपिंग. जेव्हा गेट मॅपिंग होणार आणि स्लॅश फायर केला जाणार तेव्हा EMP स्लॅश फाईल केला जाणार तर असेल तर इथे तुम्ही EMP स्लॅश लिहू शकता. मी फक्त नुसतं स्लॅश लिहिलं, म्हणजे इथे काय होणार, या केसमध्ये localhost:8080 स्लॅश हे होणार. एवढा आपण URL फाईल करणार तेव्हा शो डेटा ही मेथड कॉल होणार. मग आता ही शो डेटा नावाची मेथड जे काही एम्प्लॉईची लिस्ट पाठवते इंडेक्स पेजला, ती आपल्याला काय करायची आहे, टॅब्युलर फॉर्ममध्ये HTMLच्या टेबलच्या फॉर्ममध्ये दाखवायची आहे. म्हणून मी HTMLचं एक टेबल बनवतो ज्याची बॉर्डर इज इक्वल टू 1 असेल, आणि त्यामधला जो पहिला रो आहे ना तो हेडर असतील. ते सगळे हेडर म्हणजे काय, तर पहिला हेडर असणार ID, दुसरा हेडर असणार नेम, तिसरा हेडर असणार सॅलरी, आणि चौथा हेडर असणार ID, नेम, सॅलरी आणि जेंडर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो दुसरा रो सुरू होणार तो काय असणार, डायनॅमिक असणार. मग त्याच्यासाठी आपण TH:each थाईमलिपचं इच फीचर वापरू शकतो. पण हे TH म्हणजे काय ते आपल्याला डिफाईन केलं पाहिजे ना. मग इथे आपण जो थाईमलिपची जी कॉमन लाईन आहे ती आपण घेऊ शकतो. ती आता मी इथे घेऊन ठेवलेली आहे बघा. XMLNS हे ॲट्रिब्यूट वापरणार. इथे TH वापरलं आहे ना, म्हणून इथे THच वापरावं लागेल सगळीकडे. थाईमलिप जिथे वापरायचं आहे तिथे. इथे XYZ वापरलं तर बाकी ठिकाणी सुद्धा XYZ वापरावं लागेल. मग TH:each या ॲट्रिब्यूटला मी व्हॅल्यू पास करतो. काय तर एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट. कुठून घे ऑब्जेक्ट, तर कलेक्शनमधून. जावा ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा म्हणून $कर्ली ब्रॅकेट वापरतोय. जावा ऑब्जेक्ट जेव्हा ॲक्सेस करायचं असणार तेव्हा $कर्ली ब्रॅकेट वापरणार. URL जेव्हा आपल्याला दाखवायचं असणार तेव्हा @कर्ली ब्रॅकेट वापरणार. मग इथे जावा ऑब्जेक्ट ॲक्सेस करायचा म्हणून $कर्ली ब्रॅकेट वापरतो, आणि इथे जावा ऑब्जेक्टचं नाव लिहितो जे इथे येतं. इथे लिस्ट EMP तेच इथे लिहिलं आहे, लिस्ट EMP. त्यानंतर याच्यामधले पहिल्या रोला काय दाखव, TH:टेक्स्ट दाखव. कोणता टेक्स्ट, तर जावा ऑब्जेक्ट आहे ते, म्हणून $कर्ली ब्रॅकेट EMP.id हे पहिलं दाखव. त्यानंतर काय दाखव, पहिलं EMP.id, त्यानंतर EMP.name, त्यानंतर EMP.salary, त्यानंतर EMP.gender. ठीक आहे. तर आता हा कोड आपण रन करून बघूया. रेकॉर्ड होत आहे ना, होय. localhost:8080 म्हणजे काय, वा अजिबात काय एरर आला नाही. EMP कंट्रोलर म्हणजे काय, शो डेटा नावाची मेथड कॉल झाली. त्याने सगळे एम्प्लॉई घेतले आणि ते इंडेक्स पेजला पास केले आणि इंडेक्स पेजने प्रिंट करून दाखवले. तर आता बघा इथे जेंडर 1-2-1-2 असं आलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचं आहे, 1 आहे त्या ठिकाणी मेल दाखवायचं आहे, 2 आहे त्या ठिकाणी फिमेल दाखवायचं आहे, आणि जे ते 3 असणार त्या ठिकाणी अदर्स दाखवायचं आहे. मग हे आपण कसं करू शकतो, तर इथे बघा, इथे मी काय करतो, डायरेक्ट लिहितो काय,
मेल. अशा मी 3 बनवून ठेवतो. मेल, दुसरा फीमेल आणि तिसरा अदर्स. आणि आता मी कंडिशन देतो कोणता कधी दाखवायचा. हा मेलवाला TD आहे तो कधी दाखवायचा, जर TH:\if ही कंडिशन ट्रू झाली तर. कोणती कंडिशन, तर $कर्ली ब्रॅकेटमध्ये EMP डॉट जेंडर याची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा. जेव्हा EMP डॉट जेंडरची व्हॅल्यू 2 असेल तेव्हा टेक्स्ट फिमेल दाखव. जेव्हा EMP डॉट जेंडरची व्हॅल्यू 3 असेल तेव्हा टेक्स्ट अदर्स दाखव. ठीक आहे. आता हे पेज रिफ्रेश करतो. बघा मेल फिमेल आले ना. तर हे झालं. तर आता यामध्ये मी आता ॲड केलेले हे एलिमेंट्स ॲड केले. ते कुठून, इथून पोस्टमॅनमधून ॲड केले. बॉडी अशी JSON स्ट्रक्चरमध्ये पाठवली आणि पोस्ट मेथड वापरली. ते आता मला काय इथे UI मधून पास करायचे आहेत. तर मी इथे UI म्हणजे एक फॉर्म बनवतो. फॉर्म चिकटून येता नाही म्हणून मी काय करतो, टेबलच्या नंतर एक BR टॅग टाकतो, म्हणजे ब्रेक लाईन, म्हणजे जरा गॅप टाकणार तिथे. आणि इथून मी फॉर्म बनवायला सुरुवात करतो. फॉर्म, मग फॉर्मची मेथड काय असणार, पोस्ट मेथड, कारण डेटा मला सेव्ह करायचा आहे. ॲक्शन काय, सेव्ह. मग ॲक्शन सेव्हवाला आपण इकडे हे बनवलेलं आहे का, नाही, तर तो आधी बनवूया. पोस्ट मॅपिंग कधी फायर होणार, /save/ हा URL फायर होणार तेव्हा. आणि इथे आपल्या मेथडचं नाव पब्लिक स्ट्रिंग सेव्ह डेटा. मॉडेल तर आपल्याला लागणारच आहे. रिटर्न इंडेक्स. आणि काय आपल्याला लागणार आहे, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट. अगोदर आपण काय करायचं, इथून आपण इंट ID, स्ट्रिंग नेम असे इंडिव्हिज्युअली घ्यायचो ना. इंट ID, स्ट्रिंग नेम, @request पॅरामीटर एनोटेशन वापरून. इथे असं नाही, इथे डायरेक्ट आपल्याला एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट मिळणार आहे. कसं मिळणार, तर इथे बघा, इथे आपण त्याच्यासाठी TH:\ऑब्जेक्ट हे ॲट्रिब्यूट वापरणार. आणि जावाचं ऑब्जेक्ट EMP या फॉर्मॅटमध्ये आपण इथे जे काही खाली इनपुट फील्डमधून पॅरामीटर देणार ते जेसॉन स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होणार आणि ते जावाच्या EMP ऑब्जेक्टला जाऊन भेटणार आणि EMP ऑब्जेक्टमध्ये ॲटोमॅटिक कन्व्हर्जन होणार. तुम्हाला काहीही मॅन्युअली करायची गरज नाही. तर अशा प्रकारे हे EMP ऑब्जेक्ट मिळणार. आणि हे जे काही EMP ऑब्जेक्ट मिळणार ते मला काय करायचं आहे, डेटाबेसमध्ये सेव्ह करायचं आहे. ते EMP DAO डॉट सेव्ह काय, हे EMP ऑब्जेक्ट सेव्ह कर. आणि EMP ऑब्जेक्ट सेव्ह करून झाल्यानंतर मला पुन्हा तो सगळा डेटा दाखव, नवीन असलेला डेटा, म्हणून वरचाच कोड कॉपी पेस्ट केला. हे काय केलं, सेव्हसाठी बनवलं. मग इथे आता आपण हे टेक्स्ट बॉक्स वगैरे बनवूया. इनपुट टाईप = टेक्स्ट. पहिला आपण नेमसाठी बनवूया. कॉलमचं नाव काय आहे, नेम, म्हणून नेम = नेम टाकला. BR कशाला, कारण नेक्स्ट जो कोड आहे तो खाली दिसला पाहिजे, नेक्स्ट टेक्स्ट बॉक्स. इनपुट टाईप = टेक्स्ट. नेम काय, कॉलमचं नेम, सॅलरी. त्यानंतर नेम, सॅलरी आणि जेंडर ना. मग जेंडरसाठी तुम्ही तिथे रेडिओ बटन घेऊ शकता किंवा ड्रॉपडाऊन सुद्धा घेऊ शकता. इथे समजा यांना तुम्ही टेक्स्ट सुद्धा देऊ शकता. इथे प्लेस होल्डर लावू शकता किंवा एंटर नेम असंही लिहू शकता. एंटर नेम हे काय, एंटर सॅलरी आणि इथे एंटर सिलेक्ट जेंडर. पहिलं तुम्ही इथे रेडिओ बटन इथे घेऊ शकता. इनपुट टाईप = रेडिओ, नेम = जेंडर, व्हॅल्यू = 1 मेल.
आणि त्याचप्रमाणे इथे आता अशी आणखी 2 रेडिओ बटन येणार. फिमेलसाठी आणि अदरसाठी. मेलला व्हॅल्यू काय आहे 1, फिमेलला 2 आणि अदरला 3 आहे. हे झालं. आणि यानंतर आपण सेव्ह करण्यासाठी बटन घेऊया. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. व्हॅल्यू काय त्याच्यावरती दिसली पाहिजे सेव्ह. आणखी एक बटन घेऊया. इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट, म्हणजे जे फॉर्म क्लिअर करून टाकणार, सगळे फील्ड आहे ते एम्प्टी करून टाकणार. म्हणून त्याच्यावरती जे दिसणारे टेक्स्ट म्हणजे व्हॅल्यू आहे ती क्लिअर घेऊया. ठीक आहे. आणि हे पेज रिफ्रेश करतो. मग इथे बघा फॉर्म आलेला आहे. ही बटन्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. का? कारण या तिघांना नेम आहे ते सेम दिलं आहे, जेंडर. तिघांना जर नेम इज इक्वल टू सेम व्हॅल्यू द्याल तर तिने आहे ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह बनणार. म्हणजे त्यांच्यापैकी एकच सिलेक्ट केलं जाऊ शकतं. याच्यापैकी एखादं जर तुम्हाला ऑलरेडी चेक्ड केलेलं जर दाखवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे चेक्ड असं लिहू शकता किंवा चेक्ड इज इक्वल टू ट्रू असं सुद्धा लिहू शकता. बघा रिफ्रेश केल्यावर बाय डिफॉल्ट मेल सिलेक्टेड आहे. मग आता समजा मी ते अक्षय टाकलं, सॅलरी टाकली आणि इथे मेल, फिमेल, अदर यापैकी मेल सिलेक्ट केलेला आहे बाय डिफॉल्ट आणि सेव्ह करायला जातो. बघूया काय होतं आहे. बघा इथे ॲड झालं आहे. आणि इथे समजा अक्षता नाव टाकलं, सॅलरी टाकली, ते फिमेल केलं आणि सेव्ह करायला गेलो तर इथे फिमेल ॲड झालं. रिफ्रेश झाल्यामुळे पुन्हा हे मेलकडे गेलं. अशा प्रकारे आपण डेटा इन्सर्ट करू शकतो. इथे बघा टेबलमध्ये इथे हा डेटा ॲड झालेला आहे. ज्या ठिकाणी 1 आहे त्या ठिकाणी काय तुम्हाला मेल दिसतंय जेंडर, ज्या ठिकाणी 2 आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिमेल दिसते. आणि जर एखादा XYZ पर्सन ॲड केला आणि तो अदर हे त्याचं जेंडर सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं तर इथे अदर दिसतंय. आणि याचा आता जर तुम्ही जेंडर बघितलं तर इथे डेटाबेसमध्ये स्टोअर होताना 3 होतं आहे, पण दिसताना तुम्हाला अदर दिसतंय. कळलं ना? म्हणजे डेटा स्टोअर करायला कमी जागा लागली. मग आपण रिप्रेझेंट कसाही करू शकतो स्ट्रिंग वापरून, पण स्टोअर करताना आपण इंटिजर वापरून स्टोअर केला असो. तर अशा प्रकारे आपण काय केलं, इन्सर्ट केलं. यामध्ये काय घडतं नक्की तर हे जे इनपुट फील्ड्स आहेत, टेक्स्ट, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट, पहिला नेमसाठी, दुसऱ्या सॅलरीसाठी आणि तिसरा हा जेंडर व्हॅल्यू 1 2 3 ही पास होतात. कोणाला पास होतात तर या TH ऑब्जेक्ट इज इक्वल टू EMP ह्या ऑब्जेक्टमध्ये ते व्रॅप केले जातात आणि ते ऑब्जेक्ट पाठवलं जातं कोणत्या URLला, पोस्ट सेव्ह /सेव्ह. यामध्ये पोस्ट हे बघा पोस्ट मॅपिंग आणि /सेव्ह याच्यामध्ये ते इथे EMP हे ऑब्जेक्ट मिळतं आणि ते EMP ऑब्जेक्ट डेटाबेसमध्ये सेव्ह केलं जातं. आणि या लाईन कशासाठी, सगळे EMP ऑब्जेक्ट जी काही सेव्ह झालेली आहे ते सगळे काय कर, फेच कर या लिस्टमध्ये आणि ती लिस्ट आहे ती इंडेक्स पेजला पाठव आणि इंडेक्स पेजला जे काही मिळतं ते इथे प्रिंट करून टाकते. तर हे जे आपण इथे रेडिओ बटन बनवली आहेत ना, या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ड्रॉपडाऊन सुद्धा बनवू शकता. दाखवतो कसा बनवायचा. आता लय काय असाच लॉजिक हेच असणार, तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी ड्रॉपडाऊनसाठी तुम्ही सिलेक्ट टॅग वापरणार आणि त्या सिलेक्ट टॅगमध्ये 3 ऑप्शन दाखवणार तुम्ही. ऑप्शन एक आहे तो ऑप्शन मेल, दुसरा आहे तो फीमेल आणि तिसरा आहे तो अदर. आणि याला नेम इज इक्वल टू जेंडर पास करणार आणि इथून व्हॅल्यू देणार. ऑप्शन व्हॅल्यू इज इक्वल टू 1, व्हॅल्यू इज इक्वल टू 2
व्हॅल्यू इज इक्वल टू 3. झालं एवढंच आणि काय मोठं नाही. आता जर हे पेज मी रिफ्रेश केलं, जेंडर मेल सेव्ह केलं, हे बघा मेल आता येत आहे ना. बघा होतंय सेव्ह, कळलं ना. इथे सॅलरी आहे ती जरा जास्त झाली म्हणून इथे हे असं दिसतंय. हां, ती कमी केली ना, इंटिजरच्या पलीकडे गेली म्हणून ते असं दिसतंय. असो, तर इथे तुम्ही जर डबल वापरला असताना फॉर्मॅट तर तुम्हाला ती दिसली असती. तर डेटा टाईप डबल वापरला तर दिसली असती. तर अशा प्रकारे आपण रेडिओ बटनच्या ऐवजी हे जेंडर वापरलं. आता हे सेव्ह आणि क्लिअर बटन जर खाली दिसायला पाहिजे तर तुम्ही इथे BR टॅग वापरू शकता, ब्रेक लाईनवाला. ठीक आहे, मग मी स्लॅशवाला URL फायर केला आणि हे खाली आले. बघा, आणखी तुम्हाला खाली पाहिजे असतील तर आणखी तुम्ही बरेचसे BR इथे टाकू शकता, मग आणखी खाली येणार ते, कळलं. तर असं आता आपण काय करूया, गेट ऑपरेशन बघलं आपण. गेट म्हणजे क्रूड ऑपरेशनमधलं क्रिएट बघलं, डेटाबेस कसा क्रिएट झाला ॲटोमॅटिक. हे टेबल आणि बनलं, आपल्याला क्रिएट टेबल नेम आणि काही लिहावं लागलं नाही. कशामुळे बनलं तर इथल्या ॲनोटेशनमुळे. @एंटिटीने टेबल बनवलं, @IDने प्रायमरी की बनवली, जनरेटेड व्हॅल्यू या ॲनोटेशनने काय केलं तर ऑटो इन्क्रिमेंट आपल्याला दिलं करून, कळलं ना. मग ऑटो इन्क्रिमेंटची व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर होऊन राहते तर या नेक्स्ट व्हॅल्यूमध्ये स्टोअर होऊन राहते. तर म्हणजे काय केलं आपण, क्रूडमधलं क्रिएट बघितलं, रीड म्हणजे हे रीड बघितलं, आपण रीड करून दाखवलं, डेटा ॲक्सेस केला. आता यू म्हणजे काय, अपडेट आणि डिलीट हे राहिलेलं आहे. मग इथे तुम्ही अपडेट डिलीटचं ऑप्शन लावू शकता. जसं मी तुम्हाला ते ऑलरेडी दाखवलेलं आहे. इथे अपडेटचं ऑप्शन, त्या अपडेट त्या रोच्या अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होतो. त्या फॉर्ममध्ये हेच सगळे ऑप्शन असतात, पण एक एक्स्ट्रा फील्ड असतं, ते म्हणजे काय असतं, ID असतं. मग तो आता बनवायला वेळ लागणार आणि तो कसं बनवतात ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्याच्यात वेळ खर्च होता नाही म्हणून मी काय करतो, इथेच मॅन्युअली ID नावाचं फील्ड घेतो आणि मॅन्युअली एंटर करतो. इथे क्लिक केल्यानंतर खाली डिस्प्ले व्हायचं ना त्या फॉर्ममध्ये, ते करत बसत नाही, कारण ते कसं करायचं ते तुम्हाला आधी दाखवलेलं आहे. मी आता काय करतो, शॉर्टकट करतो. इथे कन्सेप्ट समजल्याशी मतलब तुम्हाला हा JSONवाला. कारण पहिले आपण इंडिव्हिज्युअली पॅरामीटर पाठवायचो, ते आता आपण ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून पाठवतो, JSON ऑब्जेक्ट म्हणून. इंडेक्स याच्यामध्ये पहिली जी रेडिओ बटन होती तीच बरी दिसत होती. तर हे झालं आणि हां, इथे मी एक्स्ट्रा फील्ड ॲड करायला जातो आहे. एंटर ID, इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू ID BR. पेज रिफ्रेश केलं, इथे ID फील्ड आलं. मग याच्यातला एखादा मला अपडेट करायचा आहे. समजा शंकर आहे, त्याचा ID 3 आहे. मग याचं नाव शंकर आहे, त्या ठिकाणी मला शिवा करायचं आहे अपडेट. हे 50-5-5-5 आणि जेंडर मेलच राहू दे, जेंडर मेल राहू द्या आणि सेव्ह करतोय. तर बघा इथे शिवा झालाय. मग आपण अपडेटसाठी वेगळा कोड लिहिला नाही, तरी पण पोस्ट मेथड /save/ यामध्येच हा ID टाकला. त्यामुळे ID सहित हा एम्प्लॉई इथे गेला आणि तो सेव्ह झाला. म्हणजे ऑलरेडी जर तो ID एक्झिस्ट असेल तर तो काय करतो, अपडेट करतो. म्हणून यामध्ये तुम्हाला ॲड अपडेट अशा 2 मेथड नाही आहेत. तर ॲड आणि अपडेटसाठी एकच मेथड आहे, सेव्ह. म्हणजे तो ID जर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर तो त्याला अपडेट करणार आणि त्या नावाचा ID जर त्याला नाही मिळाला तर तो नवीन ऑब्जेक्ट ॲड करणार, नवीन रो ॲड करणार. तर आता आपण
हे अपडेट करून बघितलं. आणखी एक अपडेट करूया, ज्या ठिकाणी 4 ID आहे. म्हणजे पार्वती, तिचं नाव काय कर, उमाकर, सॅलरी 9999 आणि जेंडर फिमेल, सेव. बघा हे अपडेट झालं, कळलं. ज्याचा ID 5 आहे त्याचं नाव काय कर, विष्णुकर. नारायण आहे तिथे काय कर, विष्णुकर, मेल. ज्याचा ID 6 आहे म्हणजे कोण, लक्ष्मी, तिथे नाव काय कर, रमा, सॅलरी, जेंडर फिमेल. अशा प्रकारे हे आपण काय केलं, क्रिएट बघितलं, रीड बघितलं आणि अपडेट बघितलं. आता आपण डिलीटचं बघूया. मग डिलीटसाठी इथे एक मी एक्स्ट्रा कॉलम ॲड करतो. td/td. इथे अँकर टॅग वापरणार आहोत. अँकर टॅगच्या मध्ये डिलीट हा शब्द दिसणार आहे. इथे तुम्ही आयकॉन सुद्धा लावू शकता डिलीटचा. नॉर्मल href ऐवजी मी th:/href वापरला. th:/href वापरणार आहोत, कारण का आपल्याला डायनामिक व्हॅल्यू पास करायचं आहे एम्प्लॉई IDची. मग इथे @कर्ली ब्रॅकेट. मग जेव्हा जेव्हा URLचा संबंध येतो तेव्हा तेव्हा @कर्ली ब्रॅकेट वापरायचं थाईमलीपमध्ये. इथे सुद्धा जर मला डायनॅमिक व्हॅल्यू पास करायची असती तर इथे मी काय वापरलं असतं, @कर्ली ब्रॅकेट. पण मला काही इथे डायनॅमिक व्हॅल्यू काय पास करायची नव्हती, स्टॅटिकली /save/ एवढंच करायचं होतं. म्हणून मी इथे th:/action वापरलं नाही, कारण सोप्यात सोप्या भाषेत कसं करता येईल ते मी बघतो. तुम्हाला समजल्याशी मतलब ना, म्हणून. आता इथे th:/href इथे काय करतो, एक डिलीट नावाचा आपण एक हे बनवूया, काय तिकडे मेथड बनवूया कंट्रोलरमध्ये, जिला आपण एक डायनामिक ID पास करणार, ID नावाचं व्हेरिएबल पास करणार. हे ID म्हणजे काय असणार ते इथे आपण गोल ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो, डायनामिक ID/ असं. आणि गोल ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार ID म्हणजे नक्की काय, ID ही व्हॅल्यू. ठीक आहे. जेव्हा आपण या अँकर टॅगवरती क्लिक करणार तेव्हा गेट फायर होणार. अँकर टॅगने मी गेट फायर करतो. मेथड गेट. इथे मेथड पोस्ट आहे ना, तर अँकर टॅगने मी मेथड गेट पास करतो आणि /delete/id. ID कोणाचा, तर emp.id, त्या एम्प्लॉईचा ID हे पास होणार. मग इथे आपण तशी मेथड बनवूया, पब्लिक वाईड स्ट्रिंग, कारण आपण इंडेक्स पेज पाठवणार. इंडेक्स पेजचं नाव डिलीट द्या किंवा डिलीट डेटा नाव द्या. आणि इथे गेट मॅपिंग का, कारण ती अँकर टॅग नेहमी गेट पाठवतो, गेट रिक्वेस्ट इथे डिलीट हा URL /delete आणि इथे डायनॅमिकली ID येणार. तो ID आपण इथे कॅप्चर करणार, इंट ID. आणि याच्याकडे आणखी एक आपण एक्स्ट्रा पॅरामीटर घेऊया, तो म्हणजे काय, मॉडेल, कारण आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा आहे. आणि तो डेटा कशामध्ये ट्रान्सफर करायचा आहे, तर इंडेक्स या पेजवरती ट्रान्सफर करायचा आहे. मग पहिलं आपल्याला काय करायचं आहे, ज्याचा ID हा ID आहे पॅरामीटरमधून डायनामिकली आलेला ID, तो एम्प्लॉई शोधून काढायचा आहे आणि मग तो डिलीट करायचा आहे. emp dow.getById आणि हा वरचा ID पास केला. तर इथे बघा हे स्ट्राईक थ्रू आलं इथे, म्हणजेच काही मेथड डेप्रिकेट झालेली आहे. म्हणजे पुढचं वर्जन येणार JDKचं जावाचं, त्यामध्ये ही मेथड नसू शकते. मग तुमचा हा वेबसाईट असेल किंवा ॲप्लिकेशन असेल, जे काही ॲप्लिकेशन, ते प्रॉब्लेम होऊ शकतो, एरर येऊ शकतो. म्हणून डेप्रिकेटेड मेथड वापरायच्या नाही. तर इथे त्याच्याऐवजी काय वापरा म्हटलं आहे त्यांनी, JPA रिपॉझिटरीची गेट रेफरन्स बाय ID मेथड वापरा. गेट बाय IDच्या ऐवजी गेट रेफरन्स बाय ID मेथड वापरा म्हटलं आहे. गेट रेफरन्स बाय ID ही मेथड वापरली, सेम आउटपुट रिटर्न करते. मग आपण ज्याचा ID तिकडून आलेला डायनामिक ID आहे तो एम्प्लॉई शोधून काढला. आता आपल्याला तो डिलीट करायचा आहे. emp dow.delete हा emp डिलीट केला.
आणि तो डिलीट केल्यानंतर आपला जो कॉमन कोड आहे जो डिस्प्ले करायचा तो सुद्धा पोस्ट मॅपिंगमध्ये सुद्धा आलेला आहे, तो आता इथे सुद्धा येणार. ही लाईन डबल नको, एकदाच झाली आहे. तर अशा प्रकारे आपण हे डिलीटचा सुद्धा कोड केलेला आहे. आता आपण तिकडे टेस्ट करून बघूया. रिफ्रेश, डिलीट. एरर काय म्हणतो? ID is present. Optional int parameter ID is present but cannot be translated into null value due to being declared as a primitive type. Consider declaring it as an object wrapper for corresponding primitive type. असलं काय वाचत बसू नका. बघा हे काय झालं आहे ते मला समजलं. हा जो ID आहे ना, हा ID हा नक्की कोणतो त्याला समजत नाही आहे. हा ID नक्की कुठला घेऊ, इथला हाच ID की नाही का. आपल्याला त्याला फक्त सांगायचं आहे. याच्यामध्ये जो पॅरामीटर आलेला आहे रिक्वेस्ट पॅरामीटर तोच तो @ इथे रिक्वेस्ट परम म्हणजे रिक्वेस्ट पॅरामीटर हे लावा. आता बघा आता 100% चालणार आहे, 100% वर्क होणार. मग इथे आता चित्रांगीचं नाव आहे त्या ठिकाणी मी हे डिलीट बटन दाबतो. अरे इथे काय आलं? ID फॉर मेथड पॅरामीटर टाईप इंट इज नॉट प्रेझेंट. रिक्वेस्ट पॅरामीटर ID फॉर मेथड पॅरामीटर टाईप int is not present. /delete /dynamic parameter ID. हे स्लॅश काढून बघूया काय होतंय. /delete /13 स्लॅशने काय त्या फरक पडत नाही. /delete इथे 13 ID रिक्वेस्ट परम रिस्टार्ट करून बघूया सर्व्हर. चल बाबा लवकर, 12:07 झाली. रिफ्रेश, डिलीट. रिक्वायर्ड रिक्वेस्ट पॅरामीटर ID फॉर मेथड पॅरामीटर टाईप इंट इज नॉट प्रेझेंट. रिक्वेस्ट पॅरामीटर रिक्वेस्ट परम त्याच्यामध्ये आपण ID पास करूया. म्हणजे इथे XYZ असेल तर इथे सुद्धा XYZ घ्यायचं. रिक्वायर्ड रिक्वेस्ट पॅरामीटर ID फॉर काहीतरी सिली मिस्टेक असणार हा स्पेलिंग बिलिंगमध्ये. 12 वाजून गेले, झोप बीप येत असणार म्हणून झालं असणार. रिक्वेस्ट पॅरामीटर ID झोपेत कधी झोपेच्या डुलके येत असताना कधीच प्रोग्रामिंग करताना आपण काहीतरी नको ते करून ठेवतो. मग आपल्याला समजून येत नाही की काय मी केलं आहे ते. Required request parameter ID for method parameter int is not present. रिक्वेस्ट पॅरामीटरच्या ऐवजी दुसरा वापरून बघूया. रिक्वेस्ट पाथ पॅरम वापरून बघूया. पाथ व्हेरिएबल वापरून बघूया. आता होणार 101%. रिफ्रेश, डिलीट. झालं. मग ह्या एका एवढ्याशा शब्दासाठी बघा किती वेळ लागला आपल्याला. असो, तर हे आपण काय डिलीट कसं करायचं ते बघितलं. त्याचप्रमाणे आपण अपडेट सुद्धा कसं करायचं ते बघितलं. इथल्या इथे ID टाकून. म्हणजेच काय आपण केलं, क्रिएट. क्रूड ऑपरेशन म्हणजे काय, C म्हणजे क्रिएट, R म्हणजे रीड, U म्हणजे अपडेट, D म्हणजे डिलीट. पहिलं क्रिएट म्हणजे जेव्हा आपण एम्प्लॉईचं इथे @ एंटिटी
देतो, @ID देतो, जनरेटेड व्हॅल्यू, ते या सर्वांनुसार तुमचं टेबल क्रिएट होतं. त्यानंतर R म्हणजे रीड, तुम्ही टेबल रीड करता म्हणजे हा डेटा तुम्हाला डिस्प्ले होतो. गेट मेथड वापरून तुम्ही काय केला, डिस्प्ले केला. त्यानंतर U म्हणजे अपडेट, हा ID वापरून तुम्ही त्या IDचा एम्प्लॉई अपडेट करून दाखवला. शंकर होतं त्या ठिकाणी शिवा केलं, नारायण होतं त्या ठिकाणी विष्णू केलं. कळलं? आणि अपडेट झाला आणि आता आपण डिलीट करून दाखवला हा. कळलं? तर अशा प्रकारे हे CRUD ऑपरेशन कंप्लीट झाले. यापूर्वी जे आपण काय करत होतो, हे प्रत्येक पॅरामीटर्स इंडिव्हिज्युअली कंट्रोलरला पाठवत होतो. पण यावेळी काय आपण केलं, हे पॅरामीटर्स प्रत्येक इंडिव्हिज्युअली न पाठवता आपण काय ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून ते पाठवले. हे ऑब्जेक्ट म्हणून इथे फॉर्म बघा, मेथड इज इक्वल टू पोस्ट ॲक्शन इज इक्वल टू हा URL आणि TH:ऑब्जेक्ट इज इक्वल टू हे $EMP, हे जावाचं ऑब्जेक्ट. मग या एम्प्लॉई ऑब्जेक्टला काय झालं, सेट ID, सेट नेम, सेट सॅलरी आणि सेट जेंडर या मेथड कॉल झाले आणि त्यांच्या व्हॅल्यू सेट झाले आणि हे ऑब्जेक्ट ॲज अ जेसॉन म्हणून कंट्रोलरला पाठवलं गेलं आणि कंट्रोलरने त्या जेसॉन ऑब्जेक्टचा डेटा पोजोमध्ये कन्वर्ट केला आणि तो पोजो क्लासचा डेटा सेव्ह केला डेटाबेसमध्ये. कळलं? अशा प्रकारे हे आहे. तर इथे व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. म्हणजे या थाईमलीपमध्ये तुम्हाला रेट्रोफिट किंवा इतर जे PHP वगैरे जावास्क्रिप्ट वापरतात ना, जावास्क्रिप्ट असेल, jQuery असेल, हे जेसॉन ऑब्जेक्ट पार्स करण्यासाठी लायब्ररीज वापरतात किंवा त्यांच्या स्वतःच्या मेथड्स आहेत. तसं इथे काही गरज नाही. इथे थाईमलीप आपल्याला काय करतं, डायरेक्ट जेसॉन ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करून ते ऑब्जेक्ट पाठवतं सर्व्हरला म्हणजे कंट्रोलरला. आणि कंट्रोलरचं सुद्धा ऑब्जेक्ट आहे, लिस्टमधलं ऑब्जेक्ट ते घेतं, ते इटरेट करतं आणि डिस्प्लेसुद्धा करतं. त्याच्यामुळे थाईमलीप हे जबरदस्त टेम्पलेट इंजिन आहे. तर हे थाईमलीप असल्यामुळे तुम्हाला काय OKHTTP किंवा रेट्रोफिट आणि यांची गरज नाही आहे. हे अशा पद्धतीने जावाचा डेटा आहे कंट्रोलरमधून पाठवलेला, ते काय करू शकते, डायरेक्टली. ठीक आहे, आजची व्हिडिओ इथे थांबवूया. आणि जर कधी वेळ मिळाला तर अँड्रॉइड डेव्हलपमेंटवरती सुद्धा मी व्हिडिओ बनवीन, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटवरती. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार, अशाच प्रकारे स्प्रिंग बूट वापरून आपण बॅकएंड बनवणार आणि फ्रंट एंड आहे तो थाईमलीप ऐवजी आपण अँड्रॉइड स्टुडिओ, अँड्रॉइड ॲपचा फ्रंट एंड बनवणार. मग फ्रंट एंडच्या व्हॅल्यूज आहेत टेक्स्टबॉक्समधल्या, इनपुट फील्डमधल्या व्हॅल्यू इथे स्प्रिंग बूटच्या कंट्रोलरला पास होणार जेसॉन फॉर्मॅटमध्ये आणि त्या डेटाबेसमध्ये सेव्ह होणार. आणि तिकडच्या व्हॅल्यू सेव्ह झालेल्या अँड्रॉइड ॲपमध्ये दाखवायच्या आहेत. तर त्या जेसॉन फॉर्ममध्ये अँड्रॉइडला येणार, अँड्रॉइड त्या कॅप्चर करणार आणि त्या पोजो क्लासमध्ये कन्वर्ट करून डिस्प्ले करणार अँड्रॉइड ॲप. मग ही देवाणघेवाण होते ती जेसॉन फॉर्मॅटमध्ये होते सर्व्हर आणि क्लायंटची. आणि त्या देवाणघेवाणीसाठी अँड्रॉइडमध्ये थाईमलीपसारखं काही टेम्पलेट इंजिन नाही आहे. तर तिथे तुम्हाला OKHTTP3 किंवा रेट्रोफिट यांच्यासारखे लायब्ररीज वापराव्या लागतात. तर त्या लायब्ररीज आपण त्यावेळेला बघू. इथे थाईमलीपच इनफ आहे ह्यांच्यासाठी, स्प्रिंग बूट वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी थाईमलीप इनफ आहे. रेट्रोफिट आणि काय वापरायची गरज नाही. अँड्रॉइडसारखं जेव्हा आपण वापरायला जाणार तेव्हा आपल्याला त्या रेट्रोफिट वगैरे लायब्ररी लागणार. ठीक आहे, याच्यात जर काही समजलं नसेल तर नंतर मला विचारा किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा विचारा. आता ही व्हिडिओ इथे थांबवूया.